15 ऑक्टोबर 2016 रोजी खोपोलीतील राजश्री शाहू महाराज सभागृहात ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, विचारवंत राजू परुळेकर, झी24 तासचे निर्माते अजित चव्हाण यांच्या शुभ हस्ते आमच्या हातात संवाद मराठी लाईव्हचे शिवधनुष्य सोपवले गेले। त्यावेळी तुम्ही सर्वजण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या घटनेचा अविभाज्य भाग होता। तेव्हापासून आजतागायत 4 वर्षातला आपल्यातला संवाद हा सुसंवाद होत गेला। दररोजचे बातमीपत्र साकारताना मीडियातील इतर मान्यवर न्यूज चॅनलच्या तोडीचं एडिटिंग करण्याचा आमचा कटाक्ष असतो। निरनिराळ्या धाटणीचे झटपट संवाद, विशेष संवाद आणि अन्य लक्षवेधी कार्यक्रम सादर करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली यूट्यूब वृत्तवाहिनी म्हणून आम्ही आमचा दर्जा टिकून आहोत, तो फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळेच। सूर्यनारायणाच्या पहाटेच्या समयी पूर्वेच्या क्षितिजावरून उगवणारा पीतक्षेतला आनंद म्हणजे संवाद मराठी लाईव्ह। मध्यानीच्या समयी तळपणाऱ्या किरणांच्या दाहकतेचा स्पर्श म्हणजे संवाद मराठी लाईव्ह। सांजवेळी अस्ताला जाताना पश्चिमेच्या गालावर पसरलेला लालिमा म्हणजे संवाद मराठी लाईव्ह। मोराने पिसारा फुलवल्यानंतर विविध रंगाच्या मनमोहक छटांचं घडणारं दर्शन ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे संवाद मराठी लाईव्हचं प्रसारण होत आहे। नीरव शांततेत मंदिराच्या गर्भगृहात पेटणाऱ्या निरंजनाच्या प्रकाशाची आभा संवाद मराठी लाईव्हच्या सादरीकरणातून दिसते, तर त्या शांततेचा भंग करणाऱ्या घंटेचा, दूरवर पसरत जाणाऱ्या कंपनांचा विस्तार संवाद मराठी लाईव्हच्या माध्यमातून जाणवतो। सिंहाच्या डरकाळीतल्या आवाजाची दहशत, कोकिळेच्या गाण्यातली लय, घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या पंखातली लगबग अशा अनुभूतींची जाणीव बातम्यांच्या माध्यमातून करायला लावणारी व्यवस्था म्हणजे संवाद मराठी लाईव्ह। मातीचा गोळा हातात घेऊन फिरत्या चाकावरती आकार देणारा कुंभार, लोखंडाला ऐरणीवर ठेवून घणाचे घाव घालणारा लोहार, तख्त फुंकर घालून सोन्याचा दागिना साकारणारा सोनार, मोकळ्या कॅनव्हासवर रेषांच्या माध्यमातून सुंदर लँडस्केप साकारणारा चित्रकार, सप्तसुरांच्या साथीने स्वराला गीताचे स्वरूप देणारा गीतकार, ओबडधोबड पृष्ठभाग तासून गुळगुळीत करणारा सुतार, पैल तीरावर नेण्यासाठी खवळलेल्या जलधारांचा भेद करण्यासाठी वल्ह्यांचे सपाटे मारणारा नावाडी, या आणि अशा विविध जणांच्या कौशल्याचे सार अंगभूत असलेले बातमीदार हे संवाद मराठी लाईव्हचा कणा आहेत। बातम्यांची निवड आणि निपक्षपाती धोरणातून प्रांजळपणे मांडणी करताना संवाद मराठी लाईव्हला खूप अडचणींना जरी सामोरे जावे लागत असले तरी अथकपणे केलेल्या गेल्या 4 वर्षाचा प्रवास अविस्मरणीय आहे। यामागचं मर्म म्हणजे तुम्ही आहात। एखादा वातानुकूलित वातावरणातला कार्यक्रम असो किंवा ऊन, वारा, पाऊस, पूर, भूकंप, वादळ असो वा कसलीही आपत्ती, संवादच्या टीमची कार्यक्षमता तेवढीच प्रगल्भता दर्शवत असते। जगभराला ग्रासून टाकलेल्या कोरोनाच्या दहशतीचे सावट दूर सारून फील्डवर्क करताना संवाद मराठी लाईव्हची टीम कुठे कमी पडली नाही। म्हणूनच संवाद मराठी लाईव्हची आवड मनामनात वृद्धिंगत होत असताना दिसते आहे। लाखो व्ह्युअर्स आणि हजारो सबस्क्रायबरच्या दैनंदिनचा संवाद मराठी लाईव्ह ही अविभाज्य भाग झाली आहे। संवाद मराठी म्हणजे गुंफड, मग ती आठवण असो की घटना किंवा एखादा अभूतपूर्व क्षण। संवाद मराठी म्हणजे सिंचन, उद्याच्या समृद्ध समाजासाठी। संवाद मराठी म्हणजे बंधन, समाज, मन आणि वास्तवाचं। संवाद मराठी म्हणजे वर्णन, आपल्या अपरोक्ष घडणाऱ्या घटनांचं। संवाद मराठी म्हणजे मिलन, आस्था, संस्कृती आणि परंपरेचं। संवाद मराठी म्हणजे परिपाक, प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेल्या भावनांचा। संवाद मराठी म्हणजे गोषवारा, सभोवताली घडणाऱ्या स्थित्यंतर आणि प्रत्यंतराचा। संवाद मराठी म्हणजे वादळ, मनामनात घोंगावणारं। संवाद मराठी म्हणजे सुगंध, ज्याची दरवळ परिसराला उल्हासित करते। संवाद मराठी म्हणजे प्रयत्न, जो जनाला शिक्षित आणि जागृत करतो। संवाद मराठी म्हणजे विश्लेषण, दैनंदिन घडामोडींचं। संवाद मराठी म्हणजे दर्पण, ज्यात दर्शन घडतं स्वतःचं। आता या पुढच्या प्रवासात जमेला असलेल्या अनुभवांच्या शिदोरीवर तुम्हा सर्वांच्या साथीने नव्या पर्वात वाटचाल करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत। आपल्या प्रेमाचा संवाद आमच्यासोबत असाच असू द्या।